नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. ज्या योजनेची प्रतीक्षा सर्वच लाडक्या बहिणी करत आहेत, ज्या हप्त्याची प्रतीक्षा सर्वच लाडक्या बहिणी करत आहेत, ते म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता. मित्रांनो, नेमका ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे का सप्टेंबरचा? का दोन्ही हप्ते मिळणार आहेत? हे आता मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. कारण की जी-आर हा निघालेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित करण्याबाबतचा जो जी-आर आहे, तो जी-आर आता निघालेला आहे मित्रांनो. नेमकं जी-आर मध्ये काय सांगितलेलं आहे आपण जी-आर पाहणारच आहोत. जी-आर मध्ये ऑगस्ट महिन्याचाच हप्ता द्यायचं सांगितलेलं आहे का ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्याचा हप्ता द्यायचं सांगितलेलं आहे? ही सविस्तर माहिती आपण जी-आर मध्ये पाहणार आहोत मित्रांनो. कालच नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि कालच मित्रांनो जी-आर निघालेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे, तो आता वितरित करण्यात यावा. तर मित्रांनो आपण जी-आर पाहणार आहोत. चला. मित्रांनो, तुम्ही जी-आर पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत हा जी-आर आहे मित्रांनो. दिनांक 9 सप्टेंबर 2025 म्हणजेच कालच्या रोजी हा जी-आर निघालेला आहे मित्रांनो. जी-आर मध्ये नेमकं काय दिलेलं आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी सामाजिक सुरक्षा व कल्याण समाज कल्याण 789 अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती घटक कार्याअंतर्गत योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम अनुदाने लेखा शीर्षाखाली 3960 कोटी इतका नियतव्य मंजूर आहे. मित्रांनो, वित्त विभागाच्या संदर्भीय दिनांक 7/4/2025 रोजीच्या परिपत्रकान्वये 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या लेखा शीर्षाखाली 344.30 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांच्या अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यात शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. मित्रांनो, म्हणजे या ठिकाणी फक्त ऑगस्ट 2025 या महिन्याचाच हप्ता म्हणजे 2500 रुपयेच हप्ता हा वितरित होणार आहे मित्रांनो. जे वेगवेगळ्या समाज माध्यमांद्वारे 2 महिन्याचा हप्ता वितरित होणार आहे हे सांगण्यात येत आहे. हे मित्रांनो या जी-आर वरून तरी चुकीचं वाटत आहे. मित्रांनो, फक्त 1 महिन्याचाच ऑगस्ट महिन्याचाच हप्ता हा वितरित होणार आहे, खात्यामध्ये जमा होणार आहे. सदर निधी संकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे. सदर वितरित खर्च निधी करताना नियंत्रित अधिकारी यांनी विविध पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा. सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीनुसार झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशीर्षनिहाय उपलेखाशीर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती निधी उपयोगिता प्रमाणपत्र संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांना आयुक्त समाज कल्याण संबंधित प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महिला व बाल कल्याण विभाग विकास यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याची दक्षता घ्यावी. म्हणजे मित्रांनो, प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत हा निधी वाटप करण्यात यावा अशी सूचना या ठिकाणी देण्यात येत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी हे देखील या जी-आर मध्ये सांगण्यात आलेले आहे. म्हणजेच एकाच महिलेला 2 वेळा हप्ता मिळू नये, एकाच महिन्याचा ही सुद्धा दक्षता घेण्यात आलेली आहे. मित्रांनो, हा निघालेला जी-आर परिपत्रक हा 9 तारखेचा असून ही सविस्तर खालची माहिती तुम्ही पाहून घेऊ शकता. एकंदरीत मित्रांनो, एवढंच सांगायचं आहे की पुढील 2 ते 4 दिवसामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो ऑगस्ट महिन्याचा आहे 1500 रुपये तो हप्ता आता
महिलांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओ थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, जेणेकरून तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, जर तुम्हाला पैसे मिळत नसतील तरी ते देखील कमेंटमध्ये विचारा. त्याचं देखील सोल्युशन आम्ही करण्याचा प्रयत्न करू. ज्यांची समस्या होती अशा काही महिलांना आम्ही सहाय्यता केल्याच्या नंतर त्यांचे जे हप्ते आहेत ते नियमितप्रमाणे वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. त्यामुळे जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.